नमस्कार मित्रांनो, मी राज सारंग आणि आज आपण पाहणार आहोत पळसधरी येथील श्री स्वामी समर्थ मठ। मध्य रेल्वेवरील कर्जत खोपोली मार्गावर हे पळसधरी स्टेशन आहे। कर्जतच्या पुढचंच स्टेशन पळसधरी। मुंबईहून कर्जत किंवा खोपोली लोकलने तुम्ही इथे येऊ शकता। पळसधरी स्टेशनला उतरल्यावर स्टेशनच्या बाजूनेच मठाकडे जाण्याचा मार्ग आहे। आता या मठाबद्दल बऱ्याच लोकांना माहिती झाल्यामुळे खूप दूरवरून स्वामी भक्त या मठामध्ये येत असतात। आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन असल्यामुळे बरेचसे स्वामी भक्त स्वामींच्या दर्शनासाठी इथे आले आहेत। सकाळचे 10:30 पावणे 11 झाले असतील, पण ऊन मात्र प्रचंड कडक लागत होतं। या उन्हाची तमा न बाळगता सर्व स्वामी भक्त स्वामींच्या भेटीची आस मनात घेऊन मठाच्या दिशेने चालत होते। तसा इथला परिसर खूपच निसर्गरम्य आहे आणि जर तुम्ही पावसाळ्यात आलात तर हा परिसर खूपच सुंदर वाटतो। 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही स्टेशनपासून मठापर्यंत येऊ शकता। मठाशेजारीच ही एक जुनी विहीर आहे। या विहिरीला 12 महिने पाणी असतं। स्वामींची कृपाच म्हणायची। झाडांच्या सावलीमध्ये ही गुरं थोडा विसावा घेण्यासाठी थांबली होती। हे आहे मठाचं मुख्य प्रवेशद्वार। प्रवेशद्वारातून आत आल्यावर आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो। स्वामींचा प्रकट दिन असल्यामुळे आज मठामध्ये प्रचंड गर्दी होती। मठाच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि तेवढ्यात माणगाववरून आलेल्या श्रींच्या पालखीचे देखील दर्शन झालं। माणगाव ते पळसधरी श्री स्वामी समर्थ मठ या ठिकाणी पालखीचं आगमन झालेलं आहे। कृपया भाविकांनी जरा पालखीसाठी तिथे जागा करायची। वरती बसायचं, पुरुषांनी बसून घ्या वरती। गुरुकक्षात प्रवेश केल्यावर दादा महाराज दरेकर यांच्या तसबिरीचं दर्शन घेतलं। ते असलेल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि लगेचच पुढे मुख्य गाभाऱ्यामध्ये श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं। प्रकट दिनानिमित्त मठामध्ये खूपच सुंदर अशी सजावट करण्यात आली होती आणि स्वामींचं हे रूप खूपच मनमोहक असं दिसत होतं। स्वामींच्या दर्शनाने सर्व थकवा आणि क्षीण निघून गेला आणि मन प्रसन्न झालं। त्यानंतर दुपारी 12ची आरती झाली आणि महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही मठाच्या बाहेर पडलो। बाहेर येऊन पाहतो तर दर्शनाची रांग अजून दूरपर्यंत गेली होती। या मठाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझं यूट्यूब चॅनल राज सारंग ब्लॉग्स यावर जाऊन पळसधरी मठाचा व्हिडिओ नक्की पहा आणि माझ्या या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। धन्यवाद।